चंद्रपुरात आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढत धनगर आरक्षणाविरोधात विरोध दर्शवला। यामध्ये सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसह अन्य 13 मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळास धनगर आणि धनगड या दोन जाती एकच असून त्यांना जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे। राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या सूचित धनगराचा कुठेही उल्लेख नाही। धनगर समाजाला आधी CNT ब मध्ये 3.5% आरक्षण आहे। शिवाय एका याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी धनगर आणि धनगड या दोन जाती एक नाहीत असा निर्णय दिलाय। यापुढे सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील फेटाळलं, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणे गैर आहे अशी भावना आदिवासी नेते कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। यामध्ये मोर्चेकऱ्यांचा बेशिस्तपणा आढळून आला, त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन सामान्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला। शिवाय पोलिसांना देखील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली असे दिसून येते। मला अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट सांगतो आहे की महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की धनगर जातीला अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आदिवासीमध्ये टाकण्याचा जो घाट उचलला आहे तो घाट अत्यंत असंविधानिक आहे, बेकायदेशीर आहे आणि त्याचा निषेध म्हणून, त्याचा आक्रोश म्हणून संपूर्ण जिल्ह्याचे संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी ताकदीने पुढे आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या उच्च न्यायालयाने वारंवार सांगितलं की 20 एप्रिल 2024 ला त्यांनी अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित केलं की ओरान, कामा, धांगड हे आदिवासी मूळ आदिवासी जमाती असून धनगड आणि या गोपिका धांगड यांच्याशी काही संबंध नाही। सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगल्यानंतर महाराष्ट्र शासन सरकार हा मताच्या समीकरणासाठी लोकांची दिशाभूल करतो आहे, आदिवासींची दिशाभूल करतो आहे, धनगर समाज देखील दिशाभूल करतो आहे। आमची अशी मागणी आहे की धनगर समाजाला तुम्हाला वाटेल तेवढं आरक्षण द्या, आम्हाला काही म्हणणं नाही, आमच्यापेक्षा जास्त सुविधा द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण आदिवासीमध्ये त्याची निर्मिती झाली नाही पाहिजे, आदिवासीमध्ये सामायिक झाली नाही पाहिजे, ही आमची संपूर्ण आदिवासी संघर्ष कृती समिती मागणी आहे। आणि निश्चितपणे कदाचित हा तुम्ही भविष्यामध्ये निर्णय घेतला आणि चुकीने समजून तुमच्याकडे अवधानाकडे तुम्ही कुठले GR काढले ते संपूर्ण GR रद्द करा, अन्यथा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आदिवासी समाज तुमच्या मॅक्सिमम सीट त्या ठिकाणी पडणार आणि तुम्हाला दाखवून देईल की आदिवासी समाज मोर्चा आहे जो आमच्या शिंदे सरकारने एक कमिटी गठीत केली आणि धनगरांना आरक्षण देऊ असा GR काढण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। एकीकडे OBC मध्ये सुद्धा त्या धनगराला आरक्षण होतं, NT मध्ये सुद्धा आहे, तरी सुद्धा आदिवासी मध्येच येण्याची त्यांची हट्ट का? दुसरी गोष्ट, विधानसभेच्या निवडणुकीसमोर बघता आमचे देवेंद्र फडणवीसजी, आमची जर सरकार आली तर आम्ही धनगराला आरक्षण देऊ, त्या फडणवीस सरकारला का कायदा आणि काही माहित नाही का? का तुमची सरकार आली म्हणून तुम्ही कुठल्याही जातीला आदिवासीमध्ये घेऊ शकता? हे अतिशय चुकीचं आहे। आणि शिंदे सरकारला असं वाटत असेल की काही आमदार तोडून त्या खोक्याच्या भरोश्यावर आपली सरकार बनवली असेल, तरी सुद्धा यानंतर आमच्या आदिवासी बहुमत नसेल आणि जे OBC बी असेल तो शिंदे बी असेल तरी त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचा निषेध करू आणि येणाऱ्या काळामध्ये हा शिंदे सरकारच महाराष्ट्रामध्ये येणार नाही याची सुद्धा आदिवासींना दखल घेऊ। आणि राहिली गोष्ट, या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये जे OBC अदर आदिवासी जे आमदार आहे ते जर आमची भूमिका मांडत नसेल, आदिवासीच्या मतावर निवडून येऊन आम्ही त्यांना सुद्धा आम्ही अहवाल केला, तरी सुद्धा अनेक आमदार आहेत का ते आमच्या पाठीशी आहे, परंतु आमचे जे एक झिरसाट साहेबाला सोडल्यानंतर बाकीचे 24 आमदार कधीच बोंबलले नाही। त्यांना घरी पाठवण्याचं काम हे आदिवासी विकास परिषद आणि जन आक्रोशच्या माध्यमातून आम्ही करणार।